या ठिकाणी आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता गुरुवर्य केशवगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय आनंदगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकरता सर्वांनी जोरात एकदा टाळी वाजवा महाराज. हे बघा, लक्ष द्या. राजा परीक्षितीनं तो मेलेला साप शमीक महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. राजा निघून गेला. हे एका शिष्यानं पाहिलं आणि तो शिष्य पळतच गंगेच्या काठावर गेला. त्या महाराजांचा मुलगा, त्याचं नाव होतं शृंगी ऋषी. सांगितलं, महाराज आता कोणीतरी आश्रमामध्ये एक राजा आला होता. तो अन्न मागत होता. दादा, तो पाणी मागत होता. महाराज त्याला बोलले नाही, म्हणून त्यानं मेलेला साप महाराजाच्या गळ्यामध्ये टाकला. राजा निघून गेला. शृंगी ऋषीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली राग आला. राजा, तुला सत्तेचा, संपत्तीचा, वैभवाचा अहंकार निर्माण झाला का? माझ्या निरापराध बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला का? त्याच सापाचा पूर्वज असणारा तक्षक नावाचा साप चावून तुझा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. माझा तुला शाप आहे. महाराजांनी पाण्याचा संकल्प सोडून दिला आणि लगेच शृंगी महाराज शमीक महाराजांच्या जवळ आले. समोर जाऊन उभा राहिले. लक्ष द्या बरं का, ऐका. शमीक महाराजांनी डोळे उघडले. गळ्यामध्ये साप पाहिला. साप घेतला, फेकून दिला. मुलाकडे पाहिलं. शृंगी महाराज रडू लागले. बाळा, काय झालं? काय नाही बाबा, आता कोणीतरी एक राजा आला होता. मग त्यानं तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. मग काय झालं? टाकला तर टाकला. जे राजा आपलं रक्षण करते ते राजा कधी कधी आपली परीक्षा घेत असेल. नाही बाबा, मी त्याला दंड दिला. काय दंड दिला? की त्याच सापाचा पूर्वज असणारा तक्षक नावाचा साप चावून त्या राजाचा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल म्हणून. महाराज म्हणे, अरे अरे अरे, हे बघा, कधी कधी अनाधिकारी जर माणूस असेल आणि त्याच्या हातामध्ये जर अधिकार जर गेला ना, तर अनर्थ होत असते. शमीक महाराज शृंगी महाराजाला म्हणायला लागले, हे बघा, अरे समाजानं साधू महात्म्याला कितीही जरी त्रास दिला तर साधू महात्म्याने समाजाला कधी विरोध करायचा नसतो. महाराज, दादा, बाबा, मामा, सांगा मला, माऊली ज्ञानोबाला समाजाने इतका त्रास दिला तर माऊली ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीमध्ये अशी एखादी ओवी दाखवा की माऊली ज्ञानोबाने समाजाला शाप दिला म्हणून. लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाला इतका त्रास दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये असा एखादा अभंग दाखवा, असं एखादं प्रमाण दाखवा की तुकाराम महाराजांनी समाजाला शाप दिला म्हणून. अरे, समाजाने कितीही जरी त्रास दिला तरी साधू महात्म्याने कधी समाजाला विरोध केला नाही पाहिजे. महेश महाराज, मुक्ताबाई सुद्धा माऊली ज्ञानोबारायच्या निमित्तानं जगाला उपदेश करत असताना टाकीच्या अभंगामध्ये उपदेश करत होत्या की योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी
योगी पावन मनाचा